नमस्कार मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही चांगले असाल. तर आता आज संडे आहे आणि आज आता उठले, मी आंघोळ वगैरे केली. आता मेघा गेली आंघोळीला, मग परी झाली. तर चहा ठेवला आहे, मी चहा करते. पाऊस काय यायला तयार नाही. आता सकाळ सकाळ जरा बरं वाटते, गरम नाही होते, कारण जरा सावली पडते आहे, पण ऊन आहेच. तर जरा आता उद्या परीची शाळा चालू होणार आहे, म्हणून तिला टिफिनला भाजी वगैरे आणून म्हणलं, पण खूप उशीर झाले, 11 वाजले. सो मी उद्या वगैरे जाईल. मला तुमच्या बाजारातली भाजी मंडई पण दाखवेल, ठीक आहे? तर आता चहा ठेवला, चहा पिते. कॅटीनी चहा पिला. ती ग्रे कलरची दिसते, त्यामुळे तिला ग्रेवाली म्हणतो. ग्रे कलर आहे सर, त्यामुळे तिला ग्रेवाली म्हणतो. तर चहा ठेवला. तर आज काय बनावं? कालसुद्धा मी भेंडीची भाजी बनवलेली. भेंडीची भाजी, भाकरी, ताक होतं, पण तुम्हाला काही दाखवलं नाही. कालचा व्हिडिओ केलाच नाही, कारण खूप थकले होते आणि कंटाळा आला होता, तर व्हिडिओ काल बनवलाच नाही. तर आता चहा पिऊन घेते आणि मी स्वयंपाकाची तयारी करते. स्वयंपाकाकडून काय करायचं, जॉबला जात नसल्यामुळे, घरी असल्यामुळे, तर मग आता काय असणार स्वयंपाक, घरातली कामं. तरी संध्याकाळी आता जरा थकवा येतो, त्यामुळं मेघा थोडीफार भांडी आणि कपडे थोडीफार देऊन टाकते. पहिलं आत्तापर्यंत मीच धुवायची, तर अजूनमध्ये जर तिलाही कामाला असतं, मोठी झाली ना, तर ती करते थोडंफार. मग मी घरातली झाडून झुडून घेते, किंवा संध्याकाळची भाजी भाकरी करून घेते. तर परवा केलं तर पनीर, आणि काल तर भेंडीची भाजी वगैरे केली. आता चहा दूध टाकून घेते. एकटीच असल्यामुळे एकटीचा चहा होते. मांजरी पण दूध पितात. तर चिकू बसलाय तिकडे, पण तिथे जरा दाखवते तुम्हाला नंतर. असा चांगला उकळवला ना चहा, तर वास येत नाही चहाचा. आजकाल पैशाबरोबर वस्तूसुद्धा, प्रोडक्टसुद्धा कमी कमी होत चालले. पैसे महाग होत चाललेत आणि प्रोडक्ट जे ते कमी कमी होत चालले. आता अर्धा लिटर दूध आहे, मी फक्त चहात टाकलं, थोडंसं मांजरीला दिलं, संपलं दूध. अर्धा लिटर. पहिलं अर्धा लिटर दूध आम्ही दिवसभर वापरायचो, 3 वेळा चहा करायचो, 4 वेळा चहा करायचो, तरी अर्धा लिटर दूध उरायचं. आता नाही एवढं. ते चहामध्ये थोडंसं टाकलं, मांजरीला थोडंसं दिलं, संपलं दूध. त्याला चांगला उकळू देते आणि चहा पिते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही कुठल्या कुठल्या भागात राहता, कुठल्या कुठल्या शहरातनं माझे व्हिडिओज बघता, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, किंवा मग मेसेजमध्ये सांगा, ठीक आहे? आणि तुम्हाला कुठली स्किन केअरबद्दल माहिती हवी असेल, चेहऱ्यासाठी काय लावायचं, बॉडीसाठी काय लावायचं, डाग, फोडी, पिंपल्स असतात, ॲक्ने असतात, डार्क सर्कल, याच्याबद्दल कुठली माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा. सगळ्यात जास्त आपल्याला झोप खूप महत्त्वाची आहे. वेळेत जेवणं आणि वेळेत झोपणं, 6 ते 7 तास किमान आपल्याला झोप हवी आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर तेज राहतं, आपल्या चेहऱ्यावर लवकर एजिंग येत नाही. व्यवस्थित झोप हवी आणि जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. व्यवस्थित झोप हवी. तर ते ज्याच्याने होत नाही ते. आता मी स्किन केअरमध्ये आहे, कॉस्मेटिकमध्ये आहे, पण मी आई गेल्यापासून माझी झोपतच नाही. मी अक्षरशः रात्री 4-4, 5-5, अक्षरशः कधी कधी तर रात्रभर जागी असते. तर माहिती नाही का, अचानक आई गेल्यापासून माझी झोपच गेली. म्हणजे जबाबदाऱ्या वाढल्या, अंगावर अशी पहिली निवांत होते. कामाला या, जा, आरामात घरी या, जेवा, झोपा, सुट्टीच्या दिवशी मैत्रिणींवर फिरायला जा, बाहेरचा बेता खा, चांगलं चांगलं खा, घरी घेऊन पार्सल या. आता जबाबदाऱ्या वाढल्या, आता पैसे आहेत पण पुरत नाही, फक्त त्यातून गरजा भागल्या जातात, हाऊस पूर्ण होत नाही. तर मग काय करायचं? तर मग आता झोप पहिली महत्त्वाची पाहिजे. आणि स्किनला एखादा स्वच्छ चांगला साबण आहे का, किंवा एखादा तुम्ही फेसवॉश वापरत नंतर फेसवॉश चांगला वापरा. आणि सतत जरा थोडंसं सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे स्क्रब तर करूच नका बिलकुल. स्क्रब अवॉइड करायचा, स्क्रब लावायचंच नाही. एखादं मॉइश्चरायझर लावा, टॅनिंग क्रीम लावा. हे जे मास्क मिळतात ते पण लावू नका. मास्क म्हणजे ते आपलं ओढले जातात ना मास्क, ते पण लावू नका बिलकुल. जे आपण वॅक्सिंग करतो तेही करू नका. वॅक्सिंग वगैरे करायची असेल केसांची, मी तर आयुष्यात कधी केली नाही आहे. मी तर मला आठवते माझी आई गेली, तर आज मला वाटते मी खूप वर्ष झाले मी आयब्रोसुद्धा केले नाही केसांचे. तर माझे आयब्रो तुम्हाला दिसत असेल ब्राईट दिसत, जोपर्यंत मी आयब्रो पेन्सिल लावत नाही, लाईट झाली असे होतं. तर तुम्ही चांगला एखादा फेसवॉश वापरा, चांगली क्रीम वापरा, एखादी नॅचरल, स्वस्तातही स्वस्तात मिळते, 100 रुपयेसुद्धा मिळते. निवियाची, पॉन्ड्सची
ती सतत लावत जा. तर आपलं जी स्किन आहे ते मॉइश्चराईज होतं, हायड्रेट होतं, ते लावत जा. ठीक आहे. आणि एक्सपायरी कुठलंच लावू नका प्रोडक्ट. एक्सपायरी कुठली मॉइश्चरायझर कुठले कॉस्मेटिक लावू नका. त्याने लिप्स काळे होतात. लिप्स्टिक एक्सपायरी लावू नका, लिप्स काळे पडतात आणि कालांतराने त्याचा आजार पण होतो, तर लावू नका. ब्रँडेड वस्तू लावा. ब्रँडेड जेवढं कॉम्पॅक्ट तुम्ही मेकअपच्या वस्तू लावा तेवढं चांगलं आहे. एकदा आणलं की ते थोडं थोडं वापरायचं, खूप जास्त नाही वापरायचं. ठीक आहे. आणि मॉइश्चरायझर चांगलं लावा. आणि कधी क्रीम, नाईट क्रीम मिळते, डे क्रीम मिळते किंवा 2 in 1 पण मिळते, ती लावा. आता एजिंग बरोबर जसं आपली 25शी उलटली तर लावायला सुरुवात करा. आणि एक क्रीम आहे जे तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू दाखवते आणि लावूनही दाखवते. ठीक आहे. की अँटी एजिंगसाठी, पिंपलसाठी किंवा डार्क पिगमेंट वांग म्हणतो त्याला आपण हिंदीमध्ये, मराठीमध्ये वांगसाठी कुठलं लावायचं तेही मी तुम्हाला दाखवेल. मला वेळ मिळत नाही, मला करायला मिळत नाही, त्यामुळे मी करत नाही. तर मुलांमुळे जर एकटी असते तर मी सगळं तुम्हाला दाखवलं असतं. ठीक आहे. जरा सतत तुम्हाला जर काळवडलेली असेल स्किन तर थोडंसं डाळीचं पीठ घ्या, थोडंसं हळद घ्या. ठीक आहे. हळदीचं पीठ असं चांगलं खासा स्किनला लावा. तांदळाचं पीठ घ्या, त्यात डाळ टाका, थोडंसं दूध टाका, ते स्किनला चांगलं चोळून लावा, गळ्याला, मानेला. त्याने पण टॅनिंग जाते. तोंडाला लावा, हातापायांना लावा, मानेला लावा, पोटाला लावा. त्याने पण टॅनिंग सगळी हळूहळू निघून जाते. ठीक आहे. आपल्या घरातल्याच वस्तू आपण घरात वापरू शकतो, पण आपल्या एवढंच की आपल्याला वेळ मिळत नाही. मग मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू आपल्याला घ्याव्या लागतात. ठीक आहे मित्रांनो, चहा रेडी झाला तर मी चहा पिते. बघा चहा झाला माझा, चहा पिते आता. कावळे इतके ओरडतात, कावळे एवढे ओरडायला लागले की सांगू नका. आणि ते कशाने ओरडत नाही आहे, ते मांजर आहे ना, मांजर ती उंदीर घेऊन येते पिल्लांसाठी. उंदीर मारते आणि उंदराला घेऊन येते आणि मग ती चढती पत्र्यावर घेऊन जाते. त्या कावळ्यांना पण खायचं असतं, त्यामुळे मग ते कावळे काय करतात, ओरडतात. मग जेव्हा ते सगळे मांजरी पिल्लं खाऊन जे उरलेलं असेल ती कावळा उचलून घेऊन जातो, त्यांचंही भागवलं जातं. मग ते खातात, त्यामुळे आता ओरडत बसलेत कावळे खूप. मध्ये मध्ये मी पण त्यांना चिकनचे पीस, चपाती वगैरे टाकत होते, पण आता चिकन काही पुरत नाही त्यामुळे टाकत नाही त्यांना. कारण पहिला 1-2 कावळे असायचे, आता एक कावळा नाही, जवळजवळ 15-16 कावळे येतात, 20-25 आहेत. त्यांना किती जणांना देणार. मग 2-4 जणांना द्यायचं, बाकीच्यांना उपाशी ठेवायचं कसं तरी वाटतं. तरी मी जास्त चिकन वगैरे आणलं ना तर 5-6 पीस टाकते वरती, छोटे छोटे करून. ते खातात. तर त्यांना छोटं दिसत नाही, मग मोठं टाकावं लागतं पीस. मग ते मोठे खावतात. मग 7-8 कावळे जमा झाले की 10-15 होतात, 15चे 20 होतात. एवढे कावळे होतात की मग कळतच नाही कोणाला टाकून किती टाकू मी. मग त्यामुळं आता बंद केलं आहे टाकणं. कधीतरी टाकते, असं वाटलं की त्यांना भूक लागली खूप तर टाकते. खूपच कावळा येऊन झाडावर ओरडायला लागला ना तर मग टाकते. चपाती वगैरे गरम गरम, पाव खातात, असं. बाकीचं नाही काय खात. नॉनव्हेज लागतं त्यांना जास्त, ते नॉनव्हेज खातात. आपण म्हणतो कोणाचं श्राद्ध असलं, कोणाचं सावडायचं असलं की आपण म्हणतो काय उचललं, ऑमलेट उचललं किंवा काय उचललं, ते तेच खात असतात. त्यांना वास येतो, त्या अंड्याचा वास येतो, उग्र प्रकारचा वास येतो. मग ते लोक ते अंडं उचलतात आणि ते खातात. आपल्याला अंडं खात नाही. माझी मम्मी तर आयुष्यभर कधी अंड्याला हात नाही लावला. तिला अंडा हा प्रकारच आवडायचा नाही. पण सावडायच्या वेळेस कावळा आला आणि कावळ्याने अंडं उचललं तर सगळे म्हणाले, तेला अंडं, ऑमलेट खाल्ल्या नाही म्हटलं. नाही, मला माहिती, माझ्या आईला मी सांभाळलं. तिला अंडा हा प्रकारसुद्धा आवडायचा ना. आम्ही कधी केलं तर ती बाहेर जाऊन बसायची. इतका तो ऑमलेट केलं कसला वास येतो, इतका वास यायचा होतो. ती कधी अंडे हा प्रकार हातच नाही लावला तिने. तिला चिकन आवडायचं नाही, तिला अंडा आवडायचं नाही, तिला मासे आवडायचे नाही, मटन, ती नॉनव्हेज हा प्रकारच खायची नाही. माझा भाऊ जसा आजारी पडला तर लोक म्हणायला लागली त्याला सूप चारा, त्याला पायाचा सूप चारा, त्याला मटणाचा सूप चारा. तेव्हा आई पण माझं नॉनव्हेज करायला लागली. नाही तर आम्ही लहान असतानापासून माझे वडील मटण आणायचे तर वडिलांसाठी करायची, ती तेव्हाच खायची. ती वडिलांना द्यायची, आम्हाला करून द्यायची. ती स्वतः कधी नॉनव्हेज नाही खायची, तेवढी पाळायची. ती बिलकुल व्हेजिटेरियन होती. ती खूप देव, धर्म, पूजा पाठ याच्यात गुंतलेली होती. ती पारायणाला जायची, कीर्तन असले कीर्तनाला जायची. ती बिलकुल याच्यात रस नव्हतं तिला. नॉनव्हेज हा प्रकारच खायची नाही.
नंतर नंतर माझा भाऊ आजारी पडला, मग त्याला सांगायला लागली. तेव्हा ती मग स्वयंपाकच नसायचा. भाजी केली की त्याला दवाखान्याला पैसे द्यायचे, मग मटण केलं की अर्धा किलो मटण की सगळ्यांना करायला लागायचं. मग त्यात तिने सुरुवात केली खायला, मग ती करायला लागली. असं झालं ते. तर मग ते अंडं आणलं की म्हणजे तुला अंडो ऑमलेट खाल्लं यार, ऑमलेट उचललं. कधी कधी बघतात ते लोक टोचोचिनी काय चांगलं लागतं, काय खाऊ शकतो, पण पावाला सुचलं तर पाव पण खातात ते मऊ मऊ. बाकी नाही ते, बाकी नॉनव्हेजचा वास घेतात. तिखट असले की काय नाही, मटणाचा एखादा पीस उचलून येतात ते. बघा फक्त नॉनव्हेजच उचलतील, बाकी काही नाही उचलणार ते. पाव उचलतील, खारी घेतील, खारी उचलतील, खाली त्यांची खारीची खाली पडलीच आहे, कारण त्यांना खाताच येत नाही. असं 2 चोच मारती खाली पडतात ते धरून जे खाऊ शकतात ना तेच उचलून येतात ते. आपल्याला वाटते सावडायला गेलो आपण त्यांनी हे उचललं, त्यांनी काही नसतं, त्यांची आपुर्णीची करायची नसते. ते कावळ्याला जे आवडतं, कावळ्याला ज्याचा वास लागतो ते खातात. लिटरली बघायचं तुम्ही, त्या मऊ मऊ पाव लागेल पाव उचलतील किंवा मग ते लोक अंड उचलतील, नाही तर मग मटणाचा एखादा मिठातला पीसच ठेवलेला असेल तो उचलतील. ते फ्राय वगैरे करून भाजी ठेवली, त्यांना मटणाचा वास पटकन लागत नाही, ते एकदम वास घेतात पटकन, मग ते लोक उचलतात. असं करतात. ठीक आहे मित्रमंडळी ना, मी आता चहा पिऊन घेते. आता मी आंघोळ करून येईल, मग बघते काय करायचं, स्वयंपाकाची तयारी बनवते, 1-2 रील बनवते. सकाळ सकाळच वेळ भेटतो, नंतर मग स्वयंपाक पाणी, मग 4-5 वाजतात, मग संध्याकाळी कामं, झाडणं झुटणं. मी तुम्हाला इव्हिनिंग रुटीन पण दाखवते. ठीक आहे, तर बोलते नंतर. हॅलो मित्रमंडळींनो, कसं आहात तुम्ही? आता मी स्वयंपाक करते आहे. तर मी बघा मी काय बनवलं मी दाखवते तुम्हाला. हा मी चिकन कोरमा बनवला आहे. तर आता मी तंदूर रोटी बनवते आहे. तर हा आपला चिकन कोरमा बनतो आहे. थोडंसं अजून 10-15 मिनटं लागतील. थोडंसं पातळ बनवणार आहे, मुलींना पुरणार नाही. ही अशी ग्रेव्ही बनवून पण तुम्ही खाऊ शकता. आता चिकन कोरमा बनवणार, त्याच्यावर मस्त तंदूर रोटी बनवते. ठीक आहे, तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला शेअर करेन. आता मी बनवते तंदुरी रोटी, तंदुरीचं पीठ तयार करते आहे. ठीक आहे. तर हॅलो मित्रमंडळींनो, मी आता चिकन कोरमाने तंदूर रोटी खाते. खूपच टेस्टी झाली, मुलीला पण खूप आवडली आहे. तर तुम्हाला पण दाखवते कशी बनवते. खूपच टेस्टी आहे. मी मला विचारू कशी बनली आहे. खूपच टेस्टी तंदूर रोटी आणि चिकन कोरमा. तिकडे मला नाही, खूपच मस्त झाली गाईज, खूप छान झाली मित्रमैत्रिणींनो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चिकन कोरमा तंदूर रोटी. खूप मस्त झालं गाईज. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि बाहेरचा नजारा पण तुम्हाला दाखवते. मांजरी काय करतात, कुत्री काय करतात, बाहेरचे जरा पत्रे चेंज करतात पावसामुळे, तर त्यामुळे खूप आवाज येतो आहे. मुलींना खूप आवडलं चिकन कोरमा. संडे, उद्यापासून त्यांच्या शाळा चालू आहेत. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, माझी व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटत असता मला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझी व्हिडिओ नक्की पहा आणि मला फॉलो करा आणि मला सपोर्ट करा. आणि काही प्रॉब्लेम्स किंवा वेगळं काही वाटत ना मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू गायज, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय मित्रमंडळींनो.